आमची जी इंडस्ट्री आहे ना त्याच्यात असं म्हणतात ना की ग्रुपिझम आहे, नेपोटिझम आहे किंवा बऱ्याच घाणगोणी गोष्टी आहेत. पण माझा वेगळा अनुभव आहे. मला जे काही मिळालं म्हणजे किशोरदा माझ्याशिवाय कार्यक्रम करायचे नाही. वा. नंतर मी लताजींना बरोबर जायला लागलो ना, तर त्यांनी कॅनडामध्ये म्हटले होते, भोसले होते तो मुझे किसी और मेल सिंगर की जरूरत नहीं पडती. आणि मी ते वेगवेगळ्या आवाजात गायचं. ते अनिल मोहिले म्हणाले, सुदेश मी दीदीबरोबर 40 वर्ष आहे. फर्स्ट टाइम तू आल्यापासून दीदी स्टेजवर हसायला लागली. नाही तर दीदींसमोर मस्करी किंवा जोक मारणं म्हणजे मोठे मोठे. मी काही व्हिडिओज पाहिलेत ते तुमचे आणि जसं त्यांचे. फॉर एक्झाम्पल एक हसतायत खूप त्यावर पण. व्हायरल झाला ना तो पवन करे सोर. तोच पाहिलाय. मुकेशजींचा डायलॉग ना, अरे बाबा सोर शोर नाही सोर सोर. सोर सोर. तो मी मस्करी, अरे बाबा शोर नाही सोर सोर सोर. तर सौर अब ठीक है. म्हणजे दीदी कधी मस्करी काय, सूर म्हणजे सिरियस ना ते. तर तो खूप हे झाला. आणि मग ते कुमार शानूचा आवाजात घ्या त्या गालातल्या गालात हसायच्या मुकेशजीला. तर ते पण मला खूप त्यांनी. आणि आशाजींबरोबर तर मी 40 वर्ष आहे. आणि त्यांचं लताजींचं मी एक ऑब्झर्वेशन बघितलं. आता आम्ही अमेरिकेला ब्रेकफास्ट करत आहोत, दीदी बसल्यात, मी कसं नसं ना एकदम आपण थोडंसं ह्याच्यात हां असतो. थोडं बिचकून बिचकून. म्हण, भोसले तुम्ही फार शांत शांत असता. तर मी अजून घाबरलो. पण मला माहिती आहे आशाकडे खूप मस्ती करता तुम्ही. तर त्या सगळ्या गोष्टी. वा, तशा त्या मिश्किल होत्या पण बोलायच्या. कोपरखळी बरोबर मारायच्या. कोपरखळी म्हणजे त्यांचं कसं असेल, ह्या आशाजी, लताजी सगळ्यांना माहिती आहे ना की लोक आपल्याला किती रिस्पेक्ट करतात, किंवा एक तो ऑरा असा आहे ना की भीती वाटते. तर समजा सगळी भावंडं बसली आहेत घरी संडेला, आणि बेल वाजली, आणि तो आपला जुना फोन लँडलाईन, तर सपोज लताजींनी फोन उचलला आणि समोर, हॅलो, हां बोला, कोण बोलताय, मी लता मंगेशकर. आणि लताजी त्याचं जे काय रिॲक्शन असेल ना, तडफडला असणार तो. तर लताजींना ते कळतं की समोरच्याची काय ततपप्प झालंय त्याचं. हां, तर त्यांनी काय करावं, फोनवर हात ठेवला झाकून, बहिणींना सांगतात, उभे राहिले वाटतं. असे मस्कऱ्या करतात. म्हणजे ते लताजी का, म्हणजे तो जो कोणी, आता मला समजा अचानक बच्चन साहेबांचा फोन आला की मी त्याही परिस्थितीत उभा राहणार ना, तर त्यांनाही ते माहिती आहे की लोक आपल्याला किती रिस्पेक्ट आणि एक आदरयुक्त भीती. हां, आणि एक दरार आहे. तर ते आलं समोरचा बोलत, हां मी लता मंगेशकर, उभे राहिले वाटतं. म्हणजे ते. आणि ह्याचं कारण असं आहे ना, प्लेबॅक सिंगर का ह्या सगळ्या, म्हणजे जेवढे यशस्वी प्लेबॅक सिंगर आहेत ना, ते काय आहेत, नुसतं सुरात गातात म्हणून नाही, ॲक्टिंग असावी लागते, तेव्हा तुम्ही एक चांगलं इमोशन्स येतील तेव्हा. तर यांचे जे एक्सप्रेशन्स बघा तुम्ही, काही किंवा आपले रफी साहेब, किशोरदा, ॲक्टरला काही करावंच लागत नाही. आता लताजी गातात, कितीही सुंदर हिरोईन असेल, तिला काही गरजच पडत नाही, यांच्या गाण्यात सगळं येऊन जातं. बरोबर. मी काही असेही किस्से मला सांगाल तुम्ही, जेव्हा तुमचे लाईव्ह परफॉर्मन्सेस असतात, म्हणजे तिथे बऱ्याचदा सगळं जिवंत घडत असतं, तुम्हाला तिथे रिटेकची काही हे नसते, जे आहे ते समोर लोकांपर्यंत पोहोचते. असं कधी झालंय की एखादी चूक झाली पण लोकांना कळली नाहीये, तुमच्या बरोबर लोकांनी ती सावरून नेली, किंवा कशा पद्धतीची? ॲक्च्युली कसं आहे ना, एक सिंगर आणि परफॉर्मरमध्ये हा एक बघा, एक सिंगर आणि प्लेबॅक सिंगर ह्याच्यात फरक असा आहे की त्या प्लेबॅक सिंगरला ॲक्टर असावं लागतं, आणि सिंगर स्टुडिओतला आणि सिंगर परफॉर्मर स्टेजवर, ह्याच्यात एक फार म्हणजे मी बघितलंय, म्हणजे अतिशय सुरात गाणारे स्टुडिओमध्ये स्टेजवर कधी कधी अति कॉन्शियस होतात, आपला सूर जाऊ नये म्हणून, आणि त्याच्यात गडबड होते. आणि आम्ही लहानपणापासून स्टेजवर असल्यामुळे आम्हाला तो डिफरन्स, आता मी जर हा स्टुडिओत असेन आणि मी माईक आहे, तर मी परफॉर्मन्स नाही, माझ्या ॲक्टिंगमध्ये, माझ्या गाण्यामध्ये
माझ्या शब्दांमध्ये मी ॲक्टिंग आहे. हम्म, हम्म, पण समजा आता आता मी ह्याच्यात आहे स्टुडिओत आहे. ये जो मोहब्बत है, ये जो मोहब्बत है, ये उनका है काम. आता मी गायलो, आता हेच जर मी स्टेजवर असं ये जो मोहब्बत है नाही तर चालणार. म्हण ये जो मोहब्बत है ये उनका है काम. पब्लिकला वाटतं अरे बापरे. म्हणजे आम्ही ते दोन ऑडिओ व्हिडिओ प्रेझेंट करतो. तो तुम्ही म्हणालात ना सुरुवातीला भास, हा, हा. तो आम्ही तो भास निर्माण करतो. तो भास कधी होतो जेव्हा तुम्ही गाण्यावर परफॉर्म करता. हम्म. पण खूप अति पण नाही, थोडंसं म्हणजे आपल्याला शोभेल इतकं. तर हे परफॉर्म आणि आणि चुकीच्याबद्दल हो आम्ही पण सूर जातो, शब्द विसरतो. पण त्यावेळेला काय करतो आम्ही तिकडे थांबत नाही. मेन हम्म. तिकडे नॅक अशी आहे की मी चुकलो म्हणून बरेच आमच्या ऑर्केस्ट्रातलं मी बरेच सांगतो आणि लोक आमचे कलाकार पण म्हणतात चुकलो मी आणि मी कीबोर्डवाल्याकडे सिंथसायझर. हे टिपिकल आहे. किंवा आपली काही चूक झाली, हे रिऑफ दे ना, साऊंड का नाही देत? आणि लोकांना सगळं माहिती चूक कोणी केली ती. पण ती लाईव्ह आहे ना, बरोबर आहे. आणि तुम्ही मनुष्य आहात, त्यामुळे 100% होऊच शकत नाही. 100% होतं कधी कधी, म्हणजे जेव्हा सरस्वती माता असा हात करून वरदहस्त असतो. तेव्हा ते पण होतं. अशा दुसरी गोष्ट की तुम्हाला आज कळतं की आज मी एकदम सुरात गायलो, परफेक्ट गायलो, ॲक्टिंग, एक टाळी वाजत नाही. आणि मग आम्ही येताना आज फ्लॉप शो. आणि तेच आज मी खूप चुका केल्या. मला माहिती आहे आज माझा आवाज ठीक नव्हता, माझी तब्येत ठीक नव्हती, पण प्रत्येक गाणं वन्स मोर झालं. ह्याचा अर्थ काय? तुमच्या हातात काही नाही. एक तर वरच्या आणि श्रोते तुम्हाला त्यांच्या काही काही वेळेला ना त्यांना आवडत असतं, पण ती एक स्टाईल असते. आणि जसं USA ला वगैरे, आणि आता लोकांना ते कळलंय की कलाकार म्हणजे तो तुमच्या टाळ्या शिट्या वन्समोरवर तो जगतो. बरोबर. तो हा विचार करत नाही की मला 50,000 मिळाले का 25 लाख मिळाले. त्यावेळेला आम्ही म्हणतो ना 100% आपला जीव ओतून परफॉर्म कर. कोणीही कलाकार किंवा परत त्याचं म्हणतो कोणीही प्रोड्युसर डायरेक्टर मुद्दाम फ्लॉप फिल्म बनवत नाही. बनवत नाही. बरोबर. आपण काय करतो, जातो 2 मिनिटात त्याचा कचरा करून येतो, है ना. तर चुका झाल्यात, पण ह्याच्यात असं आहे ना, आमचं एक आम्ही शिकलो स्टेजवर अलर्ट मोडवर राहायचं. तर मी नेहमी सांगतो की बरेच कलाकार आहेत ना की मेकअप झाला, माईक चेक केला की जाऊन आपले काय म्हणतात ना वॅनिटीमध्ये किंवा ग्रीन रूममध्ये बसलेत. मेरा जब टर्न आएगा तो एक गाणे पहिले मुझे बोलना, फिर मैं वहाँ आ जाऊंगा. मी पहिल्या दिवसापासून, कारण मी काम केलं लताजींबरोबर, आशाजींबरोबर, किशोरदांबरोबर, बच्चनचं, हे चौघंही ना. आता आशाजीने पिया तू किंवा दम मारो दम जाने जा स्टेजवर लाखो वेळा गायलं ना, तरीही कार्यक्रम असला की 1 महिना अगोदर 3 ते 4 संडेज आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि प्रत्येक गाणं विथ म्युझिशियन त्या स्वतः गायच्या. असं नाही की पिया तो तर माझं तोंडपाठ आहे, दम मारो कधी नाही. लताजी इथे पेडर रोडला अनेक रिहर्सल्स पूर्ण, असं नाही की फक्त सूर बघितला ओके. त्याच्यानंतर अमेरिकेला गेल्यानंतर पोचल्यानंतर रिहर्सल, शोच्या अगोदर सगळी रिहर्सल. बच्चन साहेब सेम, जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो स्वतःचं रिहर्सल झाल्यानंतर काय करतात की सुदेश इधर माझा हात पकडून, ये तुम्हारा लाइट है, तुम यहाँ से आओगे, यहाँ खड़े रहोगे. मी साधना सरगम, सपना मुखर्जी, सपना तुम यहाँ से आओगी. आणि आपण म्हणतो ना तो बडा आदमी नाही. आजही मी अजून एक त्यातल्या त्यात एक गोष्ट आठवते. आता ते मुथूट फायनान्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. अच्छा, त्याच्यात अजून एक सांगतो की हिंदी ते करतात, बाकी जे मराठी वगैरे मुथूट फायनान्स. तुमचा आहे का आवाज? दो हाथीवाला मुथूट फायनान्स माझा आवाज आहे. तो गुजराती, मराठी, नेपाळ, आपला ॲस्मीज, बेंगॉली, पंजाबी, गुजराती, साऊथ इंडियन माझं. तर त्यांचा जो मार्केटिंग हेड आहे त्यांनी मला सांगितलं फिल्म सिटीला गोरेगावला शूटिंग होतं आणि आता
समजा 2 दिवसाचं शूटिंग आहे ना, बुक केला स्टुडिओ, हां. त्यांनी सकाळी 9 ते 2 मध्ये सगळं संपवलं. त्याच्या पुढचा किस्सा असा की त्यांनी एक शॉट दिला आणि डायरेक्टर कोण आता 30 वयाचा वय, 50चा पण नाही, 40 मॅक्सिमम, मग त्यांच्या मुलाच्या पेक्षा लहान. तर त्यांनी एक शॉट दिला, तुला सर गुड टेक, ओके ओके फॉर मी, तुम्हारा चेहरे से नहीं लग रहा, एक और कर लो. ओ दिस इज अमिताभ बच्चन. किशोरदा वेगळंच रसायन होतं. ते काय करायचे, आमचा ग्रुप यायचा मेलोडी मेकर्स पुण्याहून, 30 गाण्यांची लिस्ट द्यायची. आम्ही इकडे बंगल्यावर फुल डे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या बंगल्याच्या बाहेर लॉनमध्ये बसून ते गायचे. आणि माझं काय काम नाही, मी अँकर असायचो. मी रफी साहेबांची गाणी गाऊन किशोरदांना स्टेजवर बोलायचं.